नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कोणत्याही प्रकारची रेसिपी वगैरे बघणार नाहीये, तर आज आपण बघणार आहे ही तांब्या पितळीची भांडी कशी स्वच्छ करायची। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ती काळीकुट्ट ही तांब्याची भांडी झालेली आहे। तर ही भांडी आपण अगदी नव्यासारखी चमकवणार आहे। तर कुठल्याही केमिकलयुक्त पावडरचा वापर न करता आपल्या किचनमध्ये उपलब्ध साहित्यामध्येच आपण ही भांडी आज मस्त नव्यासारखी चमकवणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भरपूर असा आतमधून सुद्धा हा तांब्या काळाकुट्ट झालेला आहे। चला तर मग बघूया या जादुई पाण्याने भांडी कशी साफ होतात। तर या ठिकाणी बघा मी हा ग्लास घेतलेला आहे। आता या ग्लासवरती आपण अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाणी टाकता बरोबरच तिथली जागा अगदी स्वच्छ होत आहे आणि अगदी नव्यासारखी चमकत आहे। मी या ठिकाणी 1 चमचा एवढं पाणी ग्लासवरती टाकून घेतलं आणि तुम्ही बघू शकता ग्लासवरती आपण ज्या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे ती जागा अगदी स्वच्छ झालेली आहे आणि लगेच स्वच्छ होते। तुम्हालाच आता मी डेमो सुद्धा करून दाखवलेला आहे। चला तर मग हे पाणी तयार कसं करायचं हे सुद्धा मी आता तुम्हाला दाखवते। हे जादुई पाणी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 1 चमचा एवढं लिंबू सत्व घेतलेलं आहे। ढोकळ्यामध्ये आपण जे लिंबू सत्व वापरतो तेच हे लिंबू सत्व आहे। त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे। घरातील रेग्युलर वापरामध्ये जे आपण मीठ वापरतो तेच या ठिकाणी मी मीठ घेतलेलं आहे। नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी साधारण 4 ते 5 चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता मीठ आणि लिंबू सत्व आपल्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, विरघळून घ्यायचं आहे। तर तांबे पितळेची भांडी घासण्यासाठी आपलं झटपट असं लिक्विड बनून तयार झालेलं आहे। तर सगळ्यात आधी या ठिकाणी मी हा ग्लास घासून घेणार आहे। तर या ग्लासवरती तुम्ही बघू शकता जिथे आपण पाणी टाकून घेत आहे तिची जागा लगेचच स्वच्छ होत आहे। तर या प्रकारे आपल्याला ग्लासवरती किंवा कोणत्याही तांब्याच्या भांड्यांवरती पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हाताने या प्रकारे आपल्याला छान हे पाणी एकसारखं भांड्याला लावून घ्यायचं आहे। या प्रकारे पाणी लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भांडं लगेच स्वच्छ व्हायला सुरुवात होऊन जाते आणि छान मस्त नव्यासारखं चमकायला लागते। तर मी सगळ्या ग्लासला छान असं पाणी लावून घेतलेलं आहे। बरेचदा काय होते तांब्या पितळीची भांडी अगदी काळीकुट्ट पडून जातात। मग अशा वेळी आपण केमिकलयुक्त पावडरचा वापर ही भांडी घासण्यासाठी करतो। पण अशा या पावडरमुळे आपली भांडी तर स्वच्छ होतात, पण पावडरमध्ये असलेल्या केमिकलमुळे आपले हात खराब होण्याची शक्यता असते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा ग्लास किती स्वच्छ झालेला आहे। आता दोन्ही ग्लासमध्ये तुम्ही फरक बघू शकता किती छान हा ग्लास आपला अगदी नव्यासारखा चमकत आहे। आता हा ग्लास मी आतून सुद्धा छान असा घासून घेणार आहे या लिक्विडने। त्यानंतर आपल्याला हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हा ग्लास छान असा धुवून घेतलेला आहे। पण आपल्याला ग्लास धुवून घेतल्यानंतर लगेचच एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे। आता या सारख्याच पद्धतीने मी सगळी तांब्याची भांडी छान अशी घासून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ग्लास धुवून घेतल्यानंतर छान असा पुसून घेतलेला आहे। या प्रकारे भांडी पुसून घेतल्यामुळे त्यावरती अजिबात पाण्याचे डाग पडत नाही। त्यानंतर आता हा तांब्याचा लोटा आपण घासून घेणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तांब्याचा लोटा सुद्धा खूप जास्त काळाकुट्ट असा झालेला आहे। तर आता यावरती सुद्धा आपण थोडंसं लिक्विड टाकून घेऊया। आता या लोट्यावरती मी 1 चमचा एवढं लिक्विड टाकून घेतलेलं आहे आणि चमच्यानेच या प्रकारे थोडंसं प्रेस केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही फरक बघू शकता ज्या ठिकाणी आपण पाणी टाकून घेतलेलं आहे त्या ठिकाणची जागा अगदी स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे। तर या प्रकारेच आपण ही तांब्या पितळीची भांडी अगदी सहजासहजी स्वच्छ करून घेऊ शकतो। आता संपूर्ण लोट्याला मी या प्रकारे लिक्विड लावून घेणार आहे हाताने। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त तांब्या अगदी स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे। जर तुमची भांडी खूप जास्त असतील तर तुम्ही या ठिकाणी लिंबू सत्व आणि मिठाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। तुम्ही या ठिकाणी हे लिक्विड हाताने न लावता घासणीचा सुद्धा वापर करून घेऊ शकता। पण आपल्याला या ठिकाणी ताराच्या घासणीचा वापर न करता सॉफ्ट घासणीचा वापर करायचा आहे। ताराच्या घासणीचा वापर तांब्या पितळीची भांडी घासण्यासाठी केल्यामुळे त्याला चरे पडू शकतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाहेरून तर अगदी स्वच्छ झालेला आहे, पण आतून सुद्धा आपल्याला हा तांब्याचा लोटा छान स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यामुळे मी आतून सुद्धा यामध्ये थोडंसं लिक्विड टाकून घेतलेलं आहे आणि या प्रकारे हातानेच हे लिक्विड लोट्यामध्ये सगळ्या बाजूनी छान असं पसरून घेतलेलं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आतमध्ये सुद्धा लिक्विड टाकून घेतल्यानंतर तांब्या अगदी स्वच्छ झालेला आहे। आता हा लोटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तांब्या पितळीची भांडी ज्यावेळेस खराब होतात तेव्हा त्यावरती निळे निळे डाग पडले जातात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लोटा धुवून घेतल्यानंतर त्यामधून या प्रकारे निळसर असं पाणी बाहेर आलेलं आहे। आता हा लोटा सुद्धा आपल्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर आता राहिलेली सगळी तांब्या पितळीची भांडी मी सारख्याच पद्धतीने घासून घेणार आहे। तर या ठिकाणी बघा लोटा अगदी स्वच्छ झालेला आहे। त्यानंतर हा ग्लास सुद्धा मी याच प्रकारे घासून घेणार आहे।
तर यावरती सुद्धा आपल्याला याच प्रकारे लिक्विड टाकून छान हाताने थोडंसं स्क्रब करून घ्यायचं आहे। तर मस्त छान असे आपले भांडे निघत आहेत। तर तुम्ही सुद्धा माझ्या या एक पद्धतीने एकदा तांब्या पितळीची भांडी नक्की घासून बघा। तुम्हाला माझी ही पद्धत नक्की आवडेल। अगदी साध्या सोप्या पद्धतीने किंवा अगदी सहजासहजी ही किचकट वाटणारी तांब्या पितळीची भांडी घासल्या जातात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा दिवा सुद्धा किती छान असा अगदी नव्यासारखा चमकायला लागलेला आहे। जर तुम्हाला दिवा जास्त चिकट वाटला तर हा दिवा तुम्ही आपल्या डिटर्जंट पावडरने सुद्धा घासून घेऊ शकता। त्यानंतर या लिक्विडने घासल्यानंतर अतिशय स्वच्छ असा होऊन जातो। आता हे तामण सुद्धा मी सारख्याच पद्धतीने घासून घेतलेला आहे। आता ही सगळी भांडी मी घासून घेतलेली आहे। त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे। सगळी भांडी घासून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता अगदी किती छान मस्त नव्यासारखीच आपली भांडी चमकायला लागलेली आहे। तुम्हाला आज मी ही दाखवलेली तांब्या पितळीची भांडी स्वच्छ करण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।